नमस्ते, जानू फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, माझं जे राहिलेलं पोट आहे बघा, वरच्या भागाची चरबी आणि जो खालचं थोडंफार ओटीपोट आणि साईडचे कमरेच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी मी ज्या एक्सरसाइज करते त्या तुमच्यासोबत शेअर करते. जर समजा तुम्ही घरच्या घरी तुमचं वजन कमी करत असाल किंवा पोटाची कमरेच्या भागाची चरबी कमी करत असाल तर हे जे व्यायाम आहे जे मी करते त्याने खरंच फायदा होतो आणि आपली जी फॅट आहे पोटावरचा कमरेवरचा तो कमी होतो. तर ह्या एक्सरसाइज तुम्ही तुमच्या व्यायामामध्ये नक्की ॲड करा. त्याच्यानंतर मी जे डाएट फॉलो करते आणि ज्याने मला मदत होते माझं वजन कमी करताना, त्याच्यानंतर माझं पोटाची चरबी कमी करताना ते पण शेअर करते. ते पण तुम्ही फॉलो करून बघा, नक्कीच तुम्हाला छान रिझल्ट मिळणार आहे. तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने पाठीवर झोपायचं आहे आणि पाठीवर झोपल्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही जे पाय आहेत ते असे मी भिंतीला बरोबर लावलेले आहेत, गुडघे फोल्ड आणि आपले दोन्ही हात पाठीमागे घेऊन आपल्या गुडघ्यांना असं टच करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. परत एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. सुरुवातीला ही एक्सरसाइज फक्त 4 ते 5 वेळा करायची. हळूहळू काउंटिंग वाढवत तुम्ही 10 वेळा, 20 वेळा आणि 30 वेळा असे 10-10चे 3 सेट करायचे. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज, आता गुडघ्याला टच केलं होतं, आता पुढे आपल्या दोन्ही पायाच्या अंगठ्याला हात टच होत आहे का बघायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. मोठा श्वास घेऊन फुंकर सोडून द्यायचे. थोडा वेळ रेस्ट करायचा आहे. ही पण एक्सरसाइज सुरुवातीला फक्त 4 ते 5 वेळा करायचे. हळूहळू काउंटिंग वाढवत 10 20 30 वेळा असे 10-10चे सेट करायचे. त्याच्यानंतर आपले जे दोन्ही पाय आहेत ते आपल्या शीटजवळ घ्यायचे. शीटजवळ घेतल्यानंतर आपला जो हात आहे तो आपल्या पायाच्या करंगळीला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. मोठा श्वास घेऊन फुंकर सोडून द्यायची. परत मोठा श्वास घेऊन फुंकर सोडून द्यायची. आता थोडेसे शीटपासून पाय थोडेसे अंतरावर घेतले. आता परत आपला जो हात आहे तो पायाच्या करंगळीला टच करण्याचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. मोठा श्वास घेऊन फुंकर सोडून दिली. परत एकदा मोठा श्वास घेऊन फुंकर सोडून दिली. रिलॅक्स. नंतर क्रंचिंग. आपला जो डाव्या हाताचं कोपर आहे ते उजव्या पायाच्या गुडघ्याला टच करायचं आहे आणि त्याच्यानंतर विरुद्ध हाताचं कोपर परत विरुद्ध पायाच्या गुडघ्याला टच करायचं आहे. अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. रिलॅक्स. मोठा श्वास घेऊन फुंकर सोडून द्यायचं.
हे जे क्रंचिंग आहे 40 वेळा तरी केलं पाहिजे, पण सुरुवातीला फक्त 10 वेळा करायचं आहे. सराव होता होता नंतर 40 वेळा करायचे, म्हणजे 10-10चे 4 सेट. परत एक सेट घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. मी इथं 15-15चे सेट घेतलेले आहेत. तुम्ही फक्त सुरुवात नवीन 10-10 सेट घ्यायचे. रिलॅक्स. त्याच्यानंतर असं पालथं पोटावरती झोपायचंय. रिलॅक्स व्हायचंय थोडंसं. भुजंगासन. हनुवटी जमिनीला टच करायचे. त्याच्यानंतर श्वास घेत आपला छातीचा भाग, पोटाचा भाग पूर्ण ताणायचा आहे. आपले दोन्ही हात जे आहेत ते पूर्ण ताठ करायचे. मानवरती, पाठीला पूर्ण ताण द्यायचा आहे पाठीमागे. श्वास सोडत हळूवार हनुवटी खाली. अशा पद्धतीने तुम्ही सुरुवातीला प्रॅक्टिस करायची भुजंगासनाची. 4 ते 5 वेळा तुम्ही सुरुवात करायची. त्याच्यानंतर हळूहळू काउंटिंग वाढवायचे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने भुजंगासन केल्यामुळे खूप फायदा होतो. श्वास सोडत हनुवटी जमिनीला. परत एकदा. राहिलेल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी मी आता अशा पद्धतीने भुजंगासन घेते. उजवा गाल जमिनीला टेकवायचा आहे. दोन्ही हात साईडला. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूवार सोडायचा आहे. पुढची एक्सरसाइज बघूया. धनुरासन. हनुवटी जमिनीला मोठा श्वास घेत पायाने हात मागे खेचायचे. घ्या मोठा श्वास. श्वास सोडत हळूवार हनुवटी जमिनीला. परत एकदा. श्वास सोडत हळूवार हनुवटी जमिनीला. अशा पद्धतीने मी 3 ते 4 वेळा धनुरासन घेते. पुढची एक्सरसाइज बघूया. पर्वतासन. अशा पद्धतीने पर्वतासन करायचे. त्याच्यानंतर हळूवार भुजंगासन. परत पर्वतासन. आपला शीटचा भाग पूर्ण वरती घ्यायचा आहे. भुजंगासन. अशा पद्धतीने खूप छान मांड्यांना पण ताण येतो, पोटांना ताण येतो आणि पोटाची चरबी पण कमी होते. मी ह्या एक्सरसाइज रोज करते. Relax. दंडासन. 30 काउंट होईपर्यंत तरी आपलं जे शरीर आहे ते आपल्या दोन्ही हातांवरती आणि आपल्या पायावरती पूर्ण शरीर बॅलन्स करून ठेवायचंय. बघूया किती वेळ राहतं ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30
31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39 आणि 40. आज फक्त 40 काउंट झालेले आहेत. तर तुम्ही काउंटिंग फक्त मनातल्या मनात करा. मी तुम्हाला फक्त कसं काउंट करायचं तेवढंच फक्त सांगितलं आहे. तुम्ही फक्त मनातल्या मनात 10, 20, 30 अशा पद्धतीने काउंट जितक्या वेळ तुमचं शरीर तुम्हाला बॅलन्स उचलता येईल, उचलून धरता येईल तितक्या वेळ तुम्ही करायचं. रिलॅक्स. बालासन. रिलॅक्स. बटरफ्लाय. आपलं जे डोकं आहे ते बघायचं आपल्या पायांपर्यंत पोचतंय का, आपल्या पायांना लागतंय का आपलं डोकं. तर माझं जमिनीला डोकं टच होतंय, कारण की बऱ्यापैकी पोटाची चरबी जी आहे ती कमी झालेली आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट जमिनीला डोकं टच होतं. आपलं पोट कमी झाल्यानंतर आपलं शरीर पण व्यायाम केल्यानंतर खूप लवचिक होतं आणि पोट कमी झाल्यानंतर आपल्याला पाहिजे तसं एक्सरसाइज स्ट्रेचिंग देता येतं. त्याच्यानंतर बटरफ्लाय. तर मैत्री सकाळी उठल्यानंतर मी 2 ग्लास कोमट पाणी घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी नाश्त्यामध्ये आज चिया सीड आणि ओट्स मिक्स घेतलेलं. तर जे चिया सीड आहे मी रात्रीच भिजवत ठेवलेले होते 1 चमचा आणि सकाळी उठल्यानंतर वेळ नव्हता नाश्त्यासाठी, त्याच्यामुळे मी 3 चमचे ओट्स घेऊन ते दुधामध्ये शिजवून त्यामध्ये 1 चमचा गूळ टाकला होता आणि त्याच्यामध्ये जे चिया सीड भिजवलेले होते ते मिक्स करून मी घेतलेले आहे. तर 1 वाटी चिया सीड हे आणि ओट्स हे मी नाश्त्यामध्ये घेतलं होतं. तर सकाळी खूप आपली गडबड असते आणि नाश्त्यासाठी वेळ मिळत नाही बऱ्याच वेळा काय नाश्ता करायचा वजन कमी करताना. तर अशा वेळेस मी ओट्स सकाळी पटकन करून घेते. 3 ते 4 चमचे ओट्स आणि हा नाश्ता केल्यामुळे बराच वेळ पोट भरून राहतं. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. दुपारच्या जेवणामध्ये मी इथे घेतलेली आहे 1 चपाती आणि त्याच्यानंतर बघा मेथीची भाजी घेतलेली आहे आणि मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट थोडाच टाकलेला होता आणि टोमॅटो आणि गाजर घेतलेला आहे आणि थोडीशी सुक्या बोंबीलची भाजी घेतलेली आहे. तर जे तुम्ही पण जर समजा नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही पण घेऊ शकता. तर साधी बनवलेली भाजी मी 4 ते 5 वाजता छोटीशी भूक लागते त्यावेळेस घरामध्ये संत्री होतं. तर 5 बदाम आणि 5 काजू घेतलेला आहे. तर इथं बदाम भिजवण्यासाठी मला काही वेळ मिळाला नाही, त्याच्यामुळे मी तसेच बदाम घेतलेले आहेत. तर 4 मैत्रिणींनो, ते हे 5 एक्सरसाइज वाजता. मी रोज करते माझी राहिलेली पोटाची आणि कमरेची चरबी कमी करण्यासाठी. तर तुम्ही पण जर समजा घरच्या घरी पोट कमी करत असाल किंवा वजन कमी करत असाल तर ह्या एक्सरसाइज नक्की ॲड करा आणि खरंच खूप फायदा होतो त्याचा. फक्त एक्सरसाइजचं आणि डाएटचं सातत्य असलं पाहिजे. त्याचबरोबर मी पोटाची चरबी कमी करण्यासाठी किंवा कमरेची चरबी कमी करण्यासाठी जे डाएट फॉलो करते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करतच असते. तर त्याचा पण व्हिडिओ दिलेलाच आहे. तर तुम्ही हे जे डाएट आणि त्याच्यानंतर व्यायाम आहे ते रोज करा. व्यायाम आणि डाएटचं सातत्य ठेवा. 100% आपलं वजन कमी होतं, पोटाची कमरेची सर्व शरीराची चरबी पण कमी होते. तर ते सातत्य आणि तुम्ही स्वतःला वेळ देणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कमेंट करून नक्की कळवा. लाईक करायला विसरू नका. तुमच्या मैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.